एक गृहिणी म्हणून आपण घर, किचन, मुलं, स्वतःसाठीचा वेळ कसा व्यवस्थित मॅनेज करू शकतो हे मी आज ह्या व्हिडिओमध्ये काही सिंपल टिप्सने एक्सप्लेन केलेला आहे. हा व्हिडिओ 2 पार्टमध्ये येणार आहे. कदाचित तुम्हाला वाटू शकतं ह्या तर छोट्या छोट्या टिप्स आहे, याने काय आपल्या आयुष्यामध्ये फरक पडणार आहे, पण ट्रस्ट काही आपल्याला चांगलं अचीव्ह करायचं असेल आपल्या आयुष्यामध्ये तर आपल्याला छोट्या छोट्या सवयी ज्या असतात त्या आपल्याला सुधारायच्या असतात, ना की एकदम मोठी सवय. कारण ज्या स्मॉल हॅबिट्स असतात त्या आपल्याला चेंज करणं पॉसिबल असतं आणि आपण ते इझिली करू शकतो. मोठ्या सवयी आपल्याला एकदम चेंज करायला अवघड जातात, कारण आपण स्वतःला तसं मोल्ड केलेलं असतं. आणि हे मी सुद्धा अनुभवलेलं आहे, म्हणून तुमच्यासोबत शेअर करत आहे. जेव्हा मी जॉब सोडून घरात बसले, मुलांचं करत होते, सर्व काही करत होते, तेव्हा मला पण वाटायचं की मी घरातच आहे, कुठे मला बाहेर जायचं आहे, विंचरते केस नंतर, आवरते नंतर, आत्ता नको झाडू मारायला, नंतर मारते, आरामात मारते, आता थोडंसं बसून घेते, आराम करून घेते, असं करत करत पूर्ण दिवस माझा कामामध्ये जायचा, नाही तर आळसामध्ये जायचा, किंवा काय करू हे सुचायचं नाही. परंतु छोट्या छोट्या सवयी जेव्हा मी स्वतःमध्ये आणल्या तेव्हा माझ्यामध्ये खरंच खूप छान सुधारणा झाली. आणि मला पहिले वाटायचं की ऑर्गनाइज लाईफ किंवा प्लॅन करून काहीतरी करणं हे ऑफिसला जाणाऱ्यांसाठी ठीक आहे, कारण त्यांच्या मीटिंग शेड्यूल असतात किंवा त्यांचं बाहेर जायचं शेड्यूल फिक्स असतं, कामं करायचं, काय काम करायचं हे टार्गेट फिक्स असतं, म्हणून ते त्या पद्धतीने त्यांना ठीक आहे प्लॅनिंग वगैरे करणं, मला काय गरज आहे. परंतु जेव्हा छोटे छोटे कामंसुद्धा आपण प्लॅनिंगने करतो, दिवसाचा एक प्लॅन करतो, वीकली करतो, तेव्हा आपली कामं इतकी सॉर्टेड होतात आणि आपल्या स्वतःसाठी आपल्याला वेळ मिळतो. आणि आपण सुद्धा एक मोठी ऑर्गनायझेशन सांभाळत आहोत, तिचं नाव आहे HOME होम. आणि आपण त्याचे CEO आहोत, आपण त्याचं सर्व काही आहोत. त्यामुळे आपण स्वतःला सुद्धा तेवढंच प्रेझेंटेबल, ऑर्गनाइज्ड आणि गोष्टी व्यवस्थित प्लॅनिंग करून करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण आपण बिचारी नाही आहोत, आपण स्ट्रॉंग आहोत, आपण आनंदी आहोत आणि आपल्याला आपलं आयुष्य खूप छान पद्धतीने जगायचं आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात. पहिली सवय, सकाळी उठल्यानंतर तुमचा बेड आहे तो लगेच तुम्ही व्यवस्थित क्लीन करून ठेवायचा आहे. छोटी सवय वाटते आहे, पण खूप महत्त्वाची आहे. खूप चांगला फरक आपल्या आयुष्यामध्ये ती आणते. सकाळी उठले, जर बेडवर बाकी कोणी झोपलेलं नसेल तर व्यवस्थित बेडशीट झटकून घ्यायचं आहे, ब्लँकेटची घडी घालायची, उशीचं कवर व्यवस्थित झटकून सरळ ठेवायचं आहे. तिथेच आपला आळस निघून जातो आणि आपली रूम फ्रेश होते. आणि जेव्हा आपलं बेडरूम स्वच्छ राहतं ना, तेव्हा आपल्याला विनाकारणच आळसासारखं बसायची, झोपायची गरज वाटत नाही. आपल्याला तिथूनच फ्रेश वाटायला सुरुवात होते, म्हणजे दिवसाचा स्टार्टच आपण खूप चांगली फ्रेश केलेली आहे. दुसरं, आपलं मॉर्निंग रुटीन आपण डेव्हलप करायचं आहे. आपल्याकडून काय चूक होते ना, आपला बराचसा वेळ ना, वाव हिची स्किन किती छान आहे, तिची स्किन छान आहे, काय लावत असेल ती, मग ते प्रोडक्ट ऑर्डर करो, मग ते आपण लावण्यामध्ये अजिबात कन्सिस्टंट नसतो आणि इव्हेंच्युअली आपल्या स्किनमध्ये किंवा आपल्या याच्यामध्ये फरकच दिसत नाही आपल्याला. तसं जर आपल्याला नसेल करायचं तर तुमचं एक मॉर्निंग रुटीन फिक्स पाहिजे, ज्यामध्ये तुम्ही सकाळी उठल्यावर फ्रेशनअप झाल्यावर थोडंसं स्किन केअर करणार आहात बेसिक. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सकाळी उठल्यानंतर पाणी पिणं, मग ते गरम असेल थंड असेल ते तुमच्या तब्येतीवर अवलंबून आहे. आणि थोडंसं स्ट्रेचिंग, योगा, एक्सरसाइजला वेळ असेल तर अतिउत्तम. हे सर्व करायचं आहे, म्हणजे कसं दिवसभरामध्ये ना तुमच्या डोक्यातला एक विषय सॉर्ट होतो. मी स्वतःला सकाळी वेळ दिलेला आहे, मी योगा केलेला आहे, मी व्यायाम केलेला आहे आणि स्किन केअर केलेला आहे, म्हणजे आपल्या डोक्यातून तो एक विषय सॉर्ट होतो आणि पुढच्या कामांसाठी आपण फ्री होतो. नाहीतर मग दिवसभर आपल्या डोक्यामध्ये ते रेंगाळत राहतं की मला व्यायाम करायचा आहे, संध्याकाळी करते, मग संध्याकाळी काहीतरी खाल्लं जातं, मग त्या दिवसाचं पण स्किप होतं. असं होऊ नये म्हणून तुमचं छान सुंदर मस्त एक मॉर्निंग रुटीन तुम्ही तुमच्या टाईमनुसार, तुमच्या किती तुम्हाला पॉसिबल आहे त्यानुसार तुम्ही सेट करायचं आहे. तिसरा पॉईंट, दिवसभरातले ॲटलिस्ट 15 ते 20 मिनिट घरातला एक भाग आवरायला द्यायचा आहे. आता 15 ते 20 मिनिटचा तुम्ही टायमरसुद्धा लावू शकता की ह्या 20 मिनिटमध्ये आज मी हे कपाट सेट करणार आहे, थोडंसं मला अस्ताव्यस्त दिसत आहे तर झटपट मी करून मोकळं होणार आहे. किंवा एखादं ड्रॉवर असेल, एखादा बेडच्या खालचं सामान असेल, किंवा बऱ्याचशा अशा आपल्या घरामध्ये गोष्टी असतात ज्या आपल्याकडून इग्नोर होतात. आणि मग जेव्हा आपण पूर्ण घर क्लीन करायला निघतो तेव्हा आपण खूप दमतो. त्यामुळे रोजच्या रोज जर आपण 15 ते 20 मिनिट एखाद्या रूमला, भागाला दिले तर नक्की तुमचं घर रोजच स्वच्छ राहणार आहे. कारण आपल्या घरामध्ये असे खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपल्या नीट जर नसतील तर आपल्याला आपलं घर खूप वचवच वाटतं. त्यामुळे ना एक भाग घ्यायचा, तो आवरायचा आणि सॉर्ट करायच्या गोष्टी. पुढचा पॉईंट,
आपल्या घरातला कचरा जर रोज कचरा तुमचा न्यायला येत असतील तर रोजच्या रोज तो बाहेर गेलाच पाहिजे. नसेल येत, जसं आमच्याकडे वन्स इन अ वीक ट्रॅश न्यायला येतात. सो बाहेर आमच्या घराच्या मोठ्या ट्रॅश आहेत आणि घरामध्ये लहान ट्रॅश आहे. परंतु मी मेक शुअर करते की ती एक ट्रॅश स्पेसिफिक लिमिटला भरली की ती बंद करून बाहेरच्या मोठ्या ट्रॅशमध्ये टाकते आणि बाकी वेळेस ते लीड बंद करते, लायनर व्यवस्थित लावते. ह्यामुळे आपल्या घरामध्ये ना दुर्गंध पसरत नाही आणि ऑर्गनाइज पण व्यवस्थित वाटतं. नाहीतर मग ओव्हरफ्लो कचरा होतो, वास येतो, माशा होतात, डास होतात आणि स्टिंकी सगळं होतं. नेक्स्ट व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट तो म्हणजे आपल्याला प्लॅनर्स यूज करायचे आहेत आपले जे काही इम्पॉर्टंट टास्क असतात त्यासाठी. खूप काही आपल्या मागे कामं असतात. मग कोणाचं औषध संपलं असेल तर ते आणायचं असतं, मुलांच्या शाळेचं एखादं प्रोजेक्ट असेल ते कंप्लीट करायचं असतं, किंवा एखाद्या दिवशी आपल्याला कुठेतरी बँकेत जायचं असतं, काही आणायचं असतं, कोणाची कशाची तरी ड्यू डेट असते. अशा सर्व गोष्टी आणि सर्व गोंधळ आपल्यामध्ये चालू असतात. तर महत्त्वाचं काय आहे की त्या गोष्टी सगळ्या आपण प्लॅनरमध्ये व्यवस्थित लिहून घ्यायच्या की ह्या आठवड्यामध्ये किंवा ह्या दिवसामध्ये मला ही गोष्ट करणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे मग गोष्टी सॉर्टेड होता किंवा काही राहिलं माझ्याकडून, काहीतरी महत्त्वाचं होतं ते राहिलं आणि ते महत्त्वाचं न करता मी दुसऱ्या कोणत्या तरी अशा गोष्टीला वेळ दिला जी गोष्ट नंतरसुद्धा झाली असती, तर असा गिल्ट रिग्रेट येऊ नये, आपली कोणती महत्त्वाची कामं राहू नये किंवा आपल्या डोक्यामध्ये ऑन टाईम जो गोंधळ होतो तो होऊ नये, स्ट्रेस होऊ नये, ह्यासाठी गोष्टी प्लॅन करणं खूप महत्त्वाचं असतं. मग तुमच्या पुढे तुमचं शेड्यूल असतं ते व्यवस्थित लिहून काढायचं. कारण आपल्याला वाटतं आपल्याकडे मोबाईल आहे, मग आपण ठीक आहे मेसेजेस चेक करू किंवा स्कूलचे ॲप्स असतात ते बघू, पण ते लोड करा, प्रत्येक वेळेस बघा, ह्यामध्ये वेळ जातो. त्यापेक्षा जर आपल्यासमोर प्लॅनर असेल आपलं स्वतःचं, मग तुम्ही ते मोबाईलमध्ये प्लॅनर यूज करा किंवा मग तुम्ही डायरीमध्ये व्यवस्थित लिहून ठेवा. पण तुम्ही जर चेक केलं तर तुम्हाला एक आयडिया येते. आणि मोबाईलमध्ये सुद्धा अलार्म्स असतात आपले प्रायर, ते तुम्ही ऑन करू शकतात की उद्या हा टास्क आहे. मग ते आपल्याला रिमाइंडर्स असतात, ते रिमाइंडर्ससुद्धा आपण सेट करू शकतो. ह्या गोष्टीमुळे ना आपल्या डोक्यातला गोंधळ कमी होणार आहे, ऐनवेळची धावपळ कमी होणार आहे आणि ऑफकोर्स आपला स्ट्रेससुद्धा कमी होणार आहे. पुढचा पॉईंट, आपल्याला येणाऱ्या आठवड्यामध्ये कोणते कपडे घालायचे आहे ना ते थोडंसं डिसाईड करून ठेवा. कारण आपण ऑफिसला जाणार असू तरच आपण काहीतरी इस्त्री करून व्यवस्थित घातलं पाहिजे असं अजिबात नसतं. आपण जरी घरामध्ये राहतो तरी कसं पण राहायचं असं नाही. सो व्यवस्थित आपले पण कपडे प्रेस केलेले पाहिजे, व्यवस्थित पाहिजे, कम्फर्टेबल पाहिजे. आणि मग ऐन वेळेवर आपण एखादा ड्रेस, हा गोष्ट माझ्या बाबतीत फार व्हायची, मला एखादा ड्रेस घालायचा असायचा आणि तो चुरगळलेला आहे, मग मी तो घालू शकत नाही, मग येऊन जाऊन तेच 2 ड्रेस मला घालावे लागायचे. मग त्यासाठी जर तुम्ही व्यवस्थित प्लॅन करून घेतलं की हे ड्रेस ना मला या आठवड्यात घालायचे आहे, ते समोर गड्डी करून ठेवून द्यायचे, त्यातून एक एक ड्रेस काढायचा. म्हणजे कसं सकाळी सकाळी आपल्याकडे ऑलरेडी भरपूर कामं असतात डोक्यावर, त्यामुळे असा एक ड्रेस पटकन निवडायचा की जो आपल्याला बाहेरसुद्धा पटकन घालून जाता येईल आणि दिवसभर सेट राहील. नाहीतर मग सकाळी उठल्यावर हा ड्रेस घालायचा होता पण त्याला इस्त्री नाही आहे, याची ओढणी कुठे माहिती नाही आहे, याची सलवारच नीट नाही आहे, हा मला नीट फिटिंगलाच बसत नाही. हे सगळे गोंधळ आपल्या डोक्यातून कमी करण्यासाठी ना प्लॅन करणं, कोणता ड्रेस घालायचा हे पण खूप महत्त्वाचं आहे. काही खूप मोठं आपल्याला टेन्शन नसतं किंवा खूप वेळ लागणारा नसतो की हे ड्रेस आहेत, या आठवड्यात गरमी आहे, मी हे घालणार आहे, विषय संपला. आणि त्याचप्रमाणे जर तुम्ही एक्सरसाइज करत असाल तर त्याचेसुद्धा वेगळे ड्रेस ठेवा. कारण आपण घरच्याच कपड्यांमध्ये जर एक्सरसाइज केली ना तर आपल्याला तो फील येत नाही एक्सरसाइज करायचा, मोटिवेशन तेवढं येत नाही. म्हणून वर्कआउटचे कपडे वेगळेच ठेवायचे. कारण वर्कआउट जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला भरपूर घाम येतो आणि त्याच घरातलेच कपडे घालून एक्सरसाइज केली आणि त्याच कपड्यांमध्ये पुन्हा आपण वावरतोय तर तो दुर्गंध, तो घाम, मग ते ओव्हरऑलच ते हायजीनच्या दृष्टीने सुद्धा चांगलं नाही आहे. त्यामुळे वर्कआउटचे कपडे व्यवस्थित वेगळे ठेवायचे, म्हणजे ते डेली वॉश होतात आणि त्याचप्रमाणे आपल्याला वर्कआउट करताना चांगलं वाटतं जरा. कारण आपण जेव्हा नेहमी जिमला जात असू, समजा तुम्ही विचार करा तुम्ही जिमला जाताय, झुंबा क्लासला जाताय, तेव्हा तुम्ही कसं छान मस्त तो ड्रेस घालून जातात जो एक्सरसाइजचा असतो तो. मग घरामध्ये सुद्धा जर तुम्ही एक्सरसाइज करत असाल तर एक्सरसाइजचे कपडे, बाहेर रनिंगला जात असाल ते कपडे वेगळेच ठेवायचे. नेक्स्ट, मील प्रेप करून ठेवणं. मी पहिले ना खूप मील प्रिपरेशन्सचे व्हिडिओ करायचे सुद्धा, पण मध्ये सुटलं माझं परत की मील प्रिपरेशन मी नाही करायचे आणि त्यामुळे सकाळी इतकी घाई व्हायची की मला लसूणसुद्धा सोलायचा आहे, कांदासुद्धा चिरायचा आहे, भाजी पण निवडायची आहे, प्लस कोणती भाजी करू हे सुद्धा डिसाईड करायचं आहे.
खूप गोंधळ व्हायचा. मग त्यामुळे वीकली मील प्रेप करणं खूप महत्त्वाचं आहे. डिसाईड करायचं की या आठवड्यात मला काय बनवायचं आहे. आता मी साधारण शनिवारी माझी ग्रॉसरी आणली जाते, शनिवारी नसेल आणली तर रविवारी, आणि मॅक्झिमम सोमवारपर्यंत माझा फ्रीज क्लिनिंगला मी ठेवलेलाच आहे. काही हो, पण सोमवारी माझा फ्रीज क्लीन करून त्यामध्ये ज्या भाज्या क्लीन करून निवडून व्यवस्थित ठेवते मी, आणि ज्या भाज्या लवकर खराब होणाऱ्या असतात त्या सोमवार मंगळ बुधवारमध्ये करून मोकळं व्हायचं. आणि ज्या भाज्या लेट केल्या तरी चालतात, जसं की फ्लॉवर असेल, कोबी असेल, किंवा एखादी थोडीशी रफ टफ भाजी असेल, ती नंतरच्या याला ठेवते मी. म्हणजे कसं, भाज्या वेस्ट जात नाही, पैसे वेस्ट जात नाही, आणि आपण मील प्रेप केलं, प्लॅनिंग केलं की सगळ्या गोष्टी युटिलाइज होतात. आणि आपल्याला ऐन वेळेवर आज काय करू स्वयंपाकाला, हे करायचं होतं पण त्याच्यासाठी ते नाही, हा सगळा गोंधळ कमी होतो. त्यामुळे येस, आपला स्ट्रेस आपणच कमी करायचा आहे. तो कसा आहे आपल्या प्रत्येकावर अवलंबून असतं, पण या छोट्या छोट्या टिप्समुळे आपलं आयुष्य सोपं होतं. पुढचा पॉईंट, आपली पर्स, आपली कार, जर तुम्ही टू व्हीलर वापरत असाल, फोर व्हीलर वापरत असतात, त्या नेहमी ना क्लीन आणि त्यासुद्धा ऑर्गनाईज ठेवायच्या. म्हणजे असं नको की कारची डिक्की ओपन केली, भरपूर बिल्स पडलेले आहेत, जे काही वापरात येणार नाही त्या गोष्टी ठेवलेल्या आहेत, भरपूर थोडासा कचरा झालेला आहे ना, ह्या सगळ्या गोष्टींमुळे ती स्पेसच खूप क्लटर्ड वाटते. त्यामुळे कार असेल तुमची, टू व्हीलर असेल, डिक्की चेक करायची आहे, त्यामध्ये जेवढ्या इसेन्शियल आहेत त्याच गोष्टी ठेवायच्या आहे. हा सेम रूल तुमच्या पर्सला, हँडबॅग्सला सुद्धा अप्लाय होतो. ज्या गोष्टी गरजेच्या आहेत, जितकं गरजेचं आहे तेवढंच ठेवायचं आहे. त्यामध्ये अनवॉन्टेड गोष्टी असतील तर त्या काढून टाकायच्या आहेत. नेक्स्ट पॉईंट, आजकाल असं झालेलं आहे, आपण म्हणतो की महागाई वाढलेली आहे, खर्च भरपूर आहेत, पैसे कुठे येतात कुठे जातात कळत नाही, असं आपण सर्वच जण म्हणतो. परंतु एकदा क्वार्टरली, म्हणजे 3-4 महिन्यामध्ये एकदा आपण ना आपले जे सगळे सबस्क्रिप्शन्स असताना ते रिव्ह्यू करायचे आहेत. खरोखर मी हे सबस्क्रिप्शन घेतलेलं आहे, हे खरोखर गरजेचं आहे का? किंवा मी यामध्ये हे सबस्क्रिप्शन घेतलेलं आहे, मी याचा वापर करत आहे का? मागच्या 4 महिन्यामध्ये मी ह्या गोष्टी म्हणजे वापरलेलं आहे का? असेल, तुम्ही वापरत असाल तर ती गोष्ट तुमच्यासाठी महत्त्वाची आहे, ते सबस्क्रिप्शन तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. नसेल त्या गोष्टीची मेंबरशिप तुम्ही कॅन्सल करू शकतात. कारण अशा बऱ्याच गोष्टींना आपण सबस्क्राईब करतो, असं वाटतं की मी हे मूवी सगळे बघेल, मी हे करेल, मी ते करेल, पण आपल्याला तेवढा वेळच नसतो की आपण बघू वगैरे, आणि मग आपण उगाचच मंथली पैसे देत असतो. त्यामुळे तुमची प्रायोरिटी ठरवा, तुमची आवड, तुम्हाला किती बघण्यासाठी वेळ आहे, या सर्व गोष्टी ठरवा. तुमचं त्यानुसार तुम्ही त्या गोष्टींना सबस्क्रिप्शन ऑन ठेवा. अदरवाईज तुम्ही ते मेंबरशिप कॅन्सलसुद्धा करू शकता, आणि त्यातून पण आपली सेविंग होते. कारण आपण बऱ्याच ठिकाणी पैसे म्हणजे सबस्क्रिप्शन्सला दिलेले असतात, ते जर आपण बंद केले तर आपले पैसे वाचणार. जे तुम्ही अगदीच बघतात, तुम्हाला लागतात गोष्टी, तेच तुम्ही सबस्क्रिप्शन ऑन ठेवा. नेक्स्ट, आणि पैशाच्याच रिलेटेड महत्त्वाचा पॉईंट म्हणजे शॉपिंग लिस्ट. आपण जेव्हा मोबाईल नव्हते तेव्हा कसं आपले वडील किराणा घ्यायला जायचे किंवा कोणतंही सामान घ्यायला जायचे तेव्हा लिस्ट लिहून घ्यायचे की गहू आणायचे किती किलो आणायचे, साखर आणायचे किती किलो आणायचे. आजकाल आपण ना दर आठवड्याला जातो आणि भरपूर काय काय घेऊन येतो. म्हणजे आपल्याला आणायच्या असतात 5 गोष्टी, पण आणतो आपण 10 गोष्टी, कारण मला हे चांगलं वाटलं, याच्यावर ही ऑफर होती, म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला गरजेच्या सुद्धा नसतात त्या आपण आणतो. त्यामुळे ना आपण थोडीशी लिस्ट करून जायचं आहे, आणि शक्य झालं तर त्यालाच स्टिक करायचं आहे. एखादी गोष्ट आपण तरीसुद्धा आणतो, आणि घरात लहान मुलं असतील तर येतेच एखादी गोष्ट, पण त्यालासुद्धा थोडं थोडं कंट्रोल आपण ठेवायचं आहे. आणि सेम रूल अप्लाय होतो, तो म्हणजे ऑनलाईन शॉपिंगला. आजकाल आपण क्लिकवर सगळ्या गोष्टी मागवत असतो, पण कुठेतरी त्याला पण आपण कंट्रोल ठेवायला पाहिजे. कारण आपण नेहमीच म्हणतो की खर्च खूप आहे, महागाई खूप वाढलेली आहे, आणि कुठेतरी आपण आपल्याच सवयींमुळे जास्त खर्च करतोय. गरज नसताना गोष्टी आपण घरामध्ये आणतोय. म्हणजे काय होतंय, पैसे पण जात आहे, आपल्याला सामानाला जागा पण पुरत नाही आहे, गोष्टी आपल्यालाच आवरायला लागत आहे, आणि स्ट्रेस पण आपलाच वाढतोय. म्हणून मग जरा स्मार्ट बनायचं आहे आणि सुटसुटीतपणा आपल्या आयुष्यामध्ये आणायचा. नेक्स्ट पॉईंट, जे काही पेपर आपल्या घरामध्ये येत आहेत किंवा एनव्हलप्स, मेल्स येत आहेत, त्याला आपण जागा करून ठेवायची आहे. असं नको की आज हे एनव्हलप इथे, उद्या तिथे आहे. प्रत्येक गोष्टीला घरामध्ये जागा करायची. मोठ्या गोष्टींना तर आपण जागा करतो, पण घरातल्या जी छोट्या गोष्टी असतात ना, त्यासाठी आपण ऑर्गनायझर्स ठेवायचे आहेतच, कारण प्रत्येकाला जागा ही खूप महत्त्वाची. मग तुमचं ते TV रिमोट असेल, एनव्हलप्स, मेल्स येणारे असतील, किंवा घरातल्या चाव्या असतील, ह्या सगळ्या गोष्टींना जागा ही पाहिजेच. नेक्स्ट,
आणि शेवटचा पॉईंट ह्या व्हिडिओसाठीचा, बाकीचे सगळे पॉईंट मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे. 2 पार्टमध्ये व्हिडिओ डिवाइड केलेला. सो ह्या व्हिडिओचा शेवटचा पॉईंट म्हणजे जे काही आपले डब्बे असतात, जे काही किचनमध्ये आपण छान छान म्हणजे डब्बे कंटेनर्स ठेवलेले असतात, त्या सर्वांना आपण प्रॉपर लेबल करून ठेवायचं आहे. आणि त्याच डब्यामध्ये ती गोष्ट परत गेलीच पाहिजे संपल्यानंतर, नाहीतर मग आपले डब्यांची शोधाशोध फार होते आणि त्यामध्ये आपला वेळ जातो, आपला स्ट्रेससुद्धा वाढतो. कारण हल्ली आपल्याला कोणत्याही गोष्टीने आपला स्ट्रेस वाढतो. छोटी गोष्टींनी मोस्टली जास्त स्ट्रेस वाढतो आपल्याला. कुठेतरी आपले पेशन्स कमी होत चाललेले आहेत. मग आपल्याच या छोट्या छोट्या सवयींमुळे आपण आपला स्ट्रेस कमी करायचा आहे. आणि याच्या पुढचे पॉईंट पुढच्या व्हिडिओमध्ये येणार आहेत. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा, ऑर्गनाइज्ड रहा आणि हॅपी रहा, फ्री रिलॅक्स रहा.